रुपेश आणि विवेकी जोडी मैदानाच्या मध्ये असणार आहेत. पुन्हा सर्व क्रिकेटर्सची खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागची 24 वर्ष आपण श्रीराम क्रिकेट क्लबची पूर्ण होताना पाहिलीत आणि त्यामधलं हे 25वा वर्ष जे रौप्य महोत्सव म्हणून आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय, साजरे करतोय आणि त्यामधील आजचा हा महत्त्वाचा दिवस, या स्पर्धेचा चौथा दिवस. आज शुक्रवारचा दिवस आहे. 26 डिसेंबर 2025चा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये वसई विरार विभागातील एक गाव, एक संघ ज्यांना आपण नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिल्या आहेत, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. त्यामधील सध्या पहिला मॅच सुरू होतोय. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शाने झालेली पावन नगरी आहे त्या आई चौदानी मातेला, ग्रामदेवत कुलदेवतेला वंदन करून आपण जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसाकडे आजचा दिवस क्रमांक 4 ला सुरुवात. एका बाजूला एकविरा नायगाव, मागचे अनेक वर्ष वसई विरारचं एक गाव, एक चांगलं क्रिकेट जे सातत्याने खेळलं जाताना त्यामध्ये एकविरा नायगाव याही संघाचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल पायावरचा बॉल आहे, त्याला मात्र हलक्याताना चेंडूला मात्र ढकलून दिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती एक. संपूर्ण कसरालीकरांची खूप सारी मेहनत, श्रीराम क्रिकेट क्लबची खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेला सजवण्यासाठी. खास करून आपण पाहिलं तर महिना 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं तर या मैदानाची साफसफाई असू द्यात किंवा इतर साऱ्या गोष्टी असू द्यात, या सर्वांची चर्चा आम्ही रविवारी नक्की करणार आहोत. फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग तर अगदी बॅट मध्ये जुळलाय. हो, परफेक्ट टायमिंग. आणि बरोबर जिथे विशाल कोहली आणि त्यांचा संघ एकविरा नायगाव बसलाय ना त्याच खेळाडू कक्षाच्या दिशेने षटकार 6. प्रॉपर टायमिंग सहित समोरच्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर फेकून दिलात. पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर. आणखीन एक स्ट्रोक समोर, बरोबर समोर जिथे आमच्या मंचावरती हरी आहेत, यश आहेत, यशच्या दिशेने आलायत. आता हरी, यश अशी काही नाव आहेत की ज्यांना आपण पाहिल्यानंतर प्रत्येकानं पाहिल्यात की त्यांचा खेळही प्रत्येकाला उत्सुकतेने पाहतायत. पहा फटका समोर समोर बरोबर समोर मारलायत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची ना, आमच्या कॅमेरामॅननं प्रॉपर हे सर्व काही गोष्टी कॅप्चर केल्या होत्या. ऑफ्टमचा थोडा बाहेर ठेवला, कट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. ओमसाई उत्तम म्हणजे बऱ्याच वेळा आपण भाईंदरच्या परिसरामध्ये खेळताना पाहिल्यात, पण वसई विरारच्या खास करून ग्रुपमध्ये जो एक गाव एकचा गट आहेत त्यामध्ये थोडा कमी पाहिल्यात, पण आज त्यांनाही चांगला खेळ दाखवायचा आहे. कमबॅक त्यांनाही करायचा आहे आणि या परिसरामध्ये या मैदानावरती ते प्रथमतः येत आहेत. नायगावचा संघ बऱ्याच वेळी खेळलेला देखील आहे. पायावरती बॉल लागलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजर हिट. डायरेक्ट हिट काम फिट. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहिलं तर रुपेश कोहली, ज्याला बॅटिंग मात्र तिथे प्राप्त फक्त आपण पाहिलं तर तो सुरुवातीला एक सिंगल घेतली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून ती विकेट आलाय. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू डगआउट. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर बाकीचे संघ पाहत असतील त्यांनाही विनंती आहे आपण वेळेवरती या. आयोजकांनी तुमच्यासाठी 5 षटकांच्या मॅचेस ठेवलेल्या आहेत. एक गोष्ट प्रत्येकासाठी, आम्ही प्रत्येक संघासाठी तीच गोष्ट सांगतोय. काल परफेक्ट 4:30 वाजता मॅच संपली होती. नेक्स्ट मॅच गोखिवरे आणि सातेवली 11 बरोबर टायमिंग जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. 10:20 ने बरोबर तो मॅच होणार होता, परंतु हा मॅच थोडा लेट सुरू झाला त्यामुळे यावं लागेल. गोखिवरे आणि सातेवली 11 आपल्याला टॉससाठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहेत. तेजल 11 वालिव, 94 धानिव. मैदानाच्या मध्ये विशाल कोहली दाखल होत आहेत. सुपर बॉईज भाईंदर, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी, आयबन कोलीवाडा आणि कार्तिक 11 संतोष भुवन यामध्ये मॅचेस रंगताना पाहायला मिळणार आहेत. एकूण 10 संघ आजच्या दिवसामध्ये वसई विरार परिसरातील आपण पाहिलं तर दिग्गज संघ आहेत त्यांच्यामध्ये रंगणाऱ्या मॅचेस असतील. उद्या वैतरणा विभागाचे ए संघ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल
आक्रमक भूमिका धारण केलंय. पहिल्याच बॉलवरती फटका तर सजवलाय. पाहूया त्या ठिकाणी काय घडतंय. हो, बॉल डिक्लेअर वरतीही नाही गेला, बाउंड्री लाईनच्या पारही नाही गेला, परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. बरोबर जिथे फ्लेग आहे त्याच्या बाजूला जर आईकवेरा स्टँड आहे तिथे गेला तर 2 धावा. फ्लेगच्या या बाजूने बरोबर जयेश गरज स्टँड, स्वर्गीय जयेश गरज स्टँड आहेत, त्या बाजूने आला तर तो षटकार मात्र पंच नक्कीच घोषित करतील. धावसंख्या 2 ने धावसंख्या जात असताना पाहायला मिळत आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर एक षटकार देखील संपलाय. एकविरा नायगाव हा संघ 15 वरती 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. आणखीन एक आवाज आजच्या दिवसामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून काही श्राणामध्ये तुकाराम मांगेला सर यांचे आगमन होताना पाहायला मिळेल. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर ज्यांच्या साथीनं वानखेडेचं स्टेडियम आणि त्या स्टेडियमवरती पहिल्यांदा तो समालोचनाचा खऱ्या अर्थानं अनुभव घेण्यात आला. आपल्या आगरी समाजातील खऱ्या अर्थानं कैलास पाटील सर होते, तुकाराम मांगेला सर आणि आम्ही होतो त्या ठिकाणी. खास करून आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने स्पर्धा रंगली होती. फिजिकल डिसेबल क्रिकेट आपण पाहिले ती स्पर्धा. 1 ओव्हर 15 धावा 1 विकेट. ग्लेन आल्यात. दुसरा षटक हाताळण्यासाठी ओम साई उत्तम हा एक दर्जेदार खेळाडू आहे. ग्लेन आता कशा प्रकारे तो कामगिरी करतोय पाहूयात. ग्लेनचा पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो येतो हो नाही तर तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी आता डिसिजन आलाय. क्रुशल मोमेंट आहे त्यामुळे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. बाकी इतर कोणी येऊ नका. तिसरे पंच सांगतील तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आधी पंच त्या ठिकाणी पाहतील, जवळून पाहतील. पाहूया काय घडलं होतं. ज्यावेळी त्या ठिकाणी फिल्डर होते, धावण्याचा प्रयत्न केला, बॉल हातामध्ये आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जी बॅट आहे ती प्रॉपर स्लाइस केली का नाही केली ह्या गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. तिसरे पंच सध्या त्या ठिकाणी पाहतायत. धगधग धगधग सध्या होऊ लागल्यात आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे स्क्रीनवरती. OUT आउट. पहा ज्यावेळी बॉल हातामध्ये आला त्यावेळी काही फरक होता जो आपण पाहिलं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतायत. थोडंसं त्या फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यावेळी बॉल तिथे बॉलरनं बरोबर पकडला त्याच्यानंतर तो यष्टांवरती लावला. बॅट थोडीशी क्रीजमध्ये येण्यासाठी उशीर झाला आणि तिथून आपण पाहिलं तर ही विकेट आहेत ती विकेट मात्र मैदानावरती प्राप्त करण्यात आल्या आहेत. विवेक यांना मात्र मैदान सोडून जावं लागेल. विवेक कोहलीनं आज चांगला खेळ साकारलात. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले परंतु जास्त काळ मैदानाच्या मध्ये त्यांना थांबता आलं नाहीत. धावसंख्या 15 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे पहा हे 2 षटकार कशा प्रकारे मारले होते ते मनीष आम्हाला दाखवतायत विश नेटवर्कच्या माध्यमातून. ह्या गोष्टी सातत्याने प्रेक्षकांपर्यंत दाखवणं गरजेचं आहे का. भरपूर वेळा काय होतं आपण एखाद्या मॅचचं समालोचन करतो परंतु काही गोष्टी असतात त्या प्रेक्षकांनाही माहीत पडणं गरजेचं आहे की कशा प्रकारे काही बॅटिंग घडली होती मैदानाच्या आतमध्ये आणि ते दाखवण्याचं काम मनीष करतायत. जसं सातत्याने मी DBN लाईव्हचा उल्लेख करतो तेही नवनवीन काही ना काहीतरी आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. सातत्यानं आम्ही त्याही टीममध्ये असतो. मग मनीष जोडीनं असताना मी भरपूर वेळा DBNच्या त्या जोडीनं कामही केलं आहेत. भरपूर काही साऱ्या गोष्टी आता प्रवीण पाटील असू द्यात किंवा धनंजय मांगेला असू द्यात, एंटायर नयन तांडेला आहेत. ही टीम DBN लाईव्हची सातत्याने नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असतात. मनीष देखील त्यामध्ये आता मास्टर माइंड आहेत. धावसंख्या 15. सनी 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ग्लेन पुन्हा एकदा तयार आहेत. एकविरा नायगाव वर्सेस आपण पाहिलं तर ओम साई उत्तम या 2 संघादरम्यान सुरू असतील आजच्या दिवसातील पहिली मॅच. फटका तर सजवलाय परंतु तो चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी धावा प्राप्त होतील. एकूण 2 पंच सांगतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. हे असं मैदान आहेत की पहिल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही या मैदानाचा खेळ पाहिलात जिथे धावा होताना पाहिल्यात, जिथे धावा न होताना पाहिल्यात, काही वेळा धावा डिपेंड होताना पाहिल्यात, काही वेळा धावा चेस होताना पाहिल्यात. पण सर्वाधिक 3 दिवसाचा जर खेळ पाहिला ना, मागचा पहिला दिवस वैतरणा विभाग A, वैतरणा विभाग B, त्याच्यानंतर चंदनसार, काल टेंबी खोडावे, भरपूर वेळा अशा काही गोष्टी झाल्यात की डिपेंड धावा सर्वाधिक जास्त वेळा झाल्यात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला धावा जर केल्या
तर त्या दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करण्यासाठी तितक्यासा मैदानाच्या आतमध्ये डिफिकल्ट कंडिशन राहिल्यात आणि त्या डिफिकल्ट कंडिशन मध्ये जावं लागतं अशा भरपूर संघांना पाहिल्यात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही कुठल्याही श्रेणी काही गोष्टी घडू शकतात. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 19-2 गडी बाद. विशाल कोहली आणि सनी सनी बोकाल नेहमी आपण पाहिलं एक दर्जेदार खेळ तेही करत असतात, परंतु विशाल कोहली ज्यांच्याकडे अनुभव आहेत, अनेक वर्ष आपण पाहिलं तर एकविरा नायगाव संघासाठी मात्र क्रिकेट खेळणारे खेळाडू 40+ साठी आपण पाहिलं तर वसईचं जो संघ आपला नेहमी खेळत असतो तिथेही चांगलं प्रदर्शन दाखवत असतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शेवटी मन बदललं. एक धाव तर घेण्यात आल्या, तिथे मिसफील्ड. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, हो दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतोय का? नाही, थांबवलाय. 2च धावेवरती समाधान व्यक्त करावं लागल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 21-2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 ओव्हर्स 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. पुढील मॅच गोखिवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट असे सातिवली 11 भावे संतोष जाधव उपस्थित असतील तर आपण यावं. टॉस करण्यासाठी सातिवलीचे कॅप्टन आपणासही विनंती आहेत, आपण देखील या. 5 षटकांच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. टॉस बरोबर टायमावरती होणार आहेत. आज या सर्व संघांना आम्ही ही नम्रतेची विनंती करतोय. ओव्हर द विकेट स्विच हिट खेळलाय, फटका छान खेळलाय. पावया त्या ठिकाणी पाठलाग केला जातोय आणि आता पंच सांगतायत त्या ठिकाणी डिक्लर 2 धावा असणार आहेत. डिक्लर क्षेत्र आहे त्या ठिकाणी 2 धावा आहेत. बरोबर तो जो फ्लेग आहे त्याच्या या बाजूने आल्यावरती ती बाउंड्री असणार आहेत आणि बरोबर त्या बाजूने गेलं तर काही झोन आहेत तिथे 2-2 धावा असणार आहेत. 23 आदरणीय रमाकांत बुवा यांचं आगमन होतात. बुवा आपलं स्वागत असणार आहेत मुख्य मंचावरती. एक गोडसं व्यक्तिमत्व आहे, सध्या ते आपल्या मंचावरती पोहोचतायत. 23ला 2 विकेट 2 षटकांचा केस संपलाय. टायमर ऑन आहे याची माहिती लक्षात असू द्यात. तुमच्याकडे 11 मिनिटं आहेत. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर ह्या टाकायच्याच आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 2 गडी बाद. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संकेश गावड डबल हॅट्रिक या खेळाडूच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आली. काल स्वप्नील होते जय श्रीरामचे एन्जॉयचे ज्यांनी दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची कंप्लीट केली. सर्वाधिक जास्त विकेट काल संकेश गावड यांच्या नावी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि काल जय श्रीराम एन्जॉय या संघानं आपण पाहिलं तर शेवटी एन्जॉय केलं आणि ती कालच्या दिवसामधून पुढे येणारा संघ टिंबी खोडावे गट म्हणून आपण पाहिलं तर जय श्रीराम एन्जॉय होता. दुसऱ्या दिवसामध्ये आर के डोंगरपाडा ज्ञानेश असतील, मुकुल सोनार असतील किंवा इतर सर्व खेळाडू त्यांना तुम्ही पप्याला पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ दर्शवत असताना पहिल्या दिवसामध्ये जाणता राजा खार्डी वाघोबा खंदरपाडामध्ये मॅच शिल्लक आहेत. तो जिंकेल त्याच्याशी आदर्श फणसपाडा या संघासोबत खेळेल. पहिलाच बॉल सनीनं भिरकावलाय, चाललाय बॉल. स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने मार्गस्थ होईल सीमारेषेच्या पार. षटकार. वाह, चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण सनीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. हा स्ट्रोक आपण पाहिलं तर आक्रमण करत असताना सुनीलची मागच्या षटकामध्ये देखील सुनीलचे 2 षटकार आले होते. सुनीलच्या षटकामध्ये षटकार आले होते 2 आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक षटकार जो आहे तो मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय सनीच्या बॅटमधून. 29 धावा 2 गडी बाद. पुढील बॉल आणखीन एक फटका तर सजवलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लँटर तो मैदानाच्या आतमध्ये होईल आणि क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपलाय. फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सनी बॅक टू दी डग आउट. गॉन.
या स्पर्धेसाठी आम्हाला साई एंटरप्राइजेस धनश्री एक्वा यांच्या माध्यमातून 6 दिवस पिण्याच्या पाण्याची फ्रीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांचं मनापासून
वेलकम बॅक. आजच्या दिवसामधील पहिलीच लढत जी विद्यमान आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 51 धावांचं निर्धारित अशा 5 षटकांमध्ये. एकवीरा नायगाव विपक्ष ओमसाई उत्तण. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. सुरुवात विस्फोटक झाली होती एकवीरा नायगाव टीमची, परंतु त्यानंतर थोडाफार ब्रेक लावण्यामध्ये सुयश प्राप्त केलं गोलंदाजांनी. मागील 3 दिवसांचा आढावा आणि पडताळणी आपण घेतली तर गोलंदाजांचा उदो आणि वर्चस्व राहिलेलं आहे या खेळपट्टीवर. ओळ्यात मॅचच्या दिशेने गोलंदाज निमेश षटकामधील अगदी पहिला चेंडू घेऊन. पहिलं षटक प्रचंड महागडं आपण पाहिलेलं आहे 17 धावांचं. चांगली सुरुवात फलंदाजांच्या माध्यमातून. इनसाइड आउट खेळण्याचं टेम्पटेशन आहे. इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या सेंटरला प्रस्थान करतोय. दोन बलाढ्य आणि मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या विपक्षामध्ये. 25 वर्षांची सुवर्णशाली गौरवशाली परंपरा श्रीराम चषक कसराळी आज सलग अविरतपणे अखंडपणे प्रवास करते. गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस्टर निमेश आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये जबाबदारी वाढले कारण पहिल्या षटकात धावा प्रचंड आलेल्या आहेत. चांगला चेंडू होता. गुडल्या स्पॉटवरून प्रचंड वेगाने निघून गेला. चांगली गती प्रेझेंट केली होती निमेशने या चेंडूवर. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगता होते जेव्हा पहिलं षटक महागडं येतं तेव्हा दुसऱ्या षटकातील गोलंदाजावरती जबाबदारी प्रचंड वाढलेली असते. त्याने संघाला पुनरागमन करून देणं हे प्रचंड आवश्यक. फलंदाज खूप चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये. एका बाजूने विनीत, दुसऱ्या बाजूने ग्लेन. मोठी नावं राहिलेली आहेत. विरार पट्ट्यामधून ऑन साईडला सजवलेला हा फटका आहे. स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने प्रस्थान करतोय. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. शैलेंद्र गोडेकर यष्टांच्या मागे चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न करतायत. पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वातील हे रथी आणि महारथी आज संपूर्ण दिवस त्यांचा खेळ आपण पाहणार आहोत. प्रोग्रेस कार्डवरती धावांचे टोटल जाऊन विसावलंय. 2 20 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दुसरं षटक आतापर्यंत चांगला हाताळलंय निमेशने. 3 चेंडूंमध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. विकेट्स घ्याव्या लागतील. पहिला झटका जरूर लागलाय, त्यामध्ये आणखीन वाढ करावी लागेल. काळाची ही गरज आहे जर या मॅचमध्ये बनून राहायचं असेल. एकवीरा नायगाव या टीमला 51 धावांच्या प्रत्युत्तरादाखल विस्फोटक अशी सुरुवात. विशालचं पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा सापळा शैलेंद्र गोडेकर यष्ट्यांच्या मागून 360 डिग्रीमधील केंद्रबिंदू यष्टीरक्षक. बरंच काही सापळामध्ये या चेंजेस केले जात आहेत आणि ही डोकेदुखी असते जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये येतं तेव्हा तुम्हाला सातत्यपूर्ण रीतीने चेंजेस हे करावे लागतात. निमेश षटकातील चौथा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती लॉंग रनअप सहित शॉर्टेड कॉपी बुक स्टाईलने उंच सकल सडपातळ बांधण्याचा एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊ दिलंय चेंडूला. पंच देखील नितेश कदम दर्शवित असताना वाईट बॉल खराब स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव फलकामध्ये ऍड केली जात आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रलोचक आणि नेत्रदीपक अशी स्पर्धा आहे. श्रीराम चषक कसराळी. खूप सुंदर आयोजन तथा नियोजन. 5-5 षटकांचे सामने खेळण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. आयोजकांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कालच्या दिवसामध्ये 4:30 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण नियोजन परिपूर्ण करून दाखवलं. कसराळीकरांच्या मेहनतीचा आणि सुनियोजितपणाचा हा खूप सुंदर दाखला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निमेश वाईट चेंडू हाताळल्यानंतर बरेचसे संदेश आलेले आहेत अगदीच अनुभवी खेळाडूंकडून. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन हा देखील चेंडू कमालीचा होता. बघा टप्पा पडल्यानंतर जर चेंडू हलकासा टर्न घेणार आणि खास करून जर जमिनीलगत राहणार तर फलंदाजांसाठी थोडीशी संदिग्धतेची अवस्था आहे. ते घडलं या चेंडूवर. विनीत त्यांनी डिफेन्स केलं आणि तो डिफेन्स करण्यास भाग देखील पडलाय निमेश यांनी. दुसरं षटक आहे प्रगती पथावर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गुड स्टँडर्ड क्वालिटी प्युअर क्रिकेटचा आस्वाद मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. निमेश
यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आहे सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने जबरदस्त तंत्रशुद्ध फटका. क्रिकेटचं मादक अनुवादक आणि लावण्यखणी सौंदर्य बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलाय. अगदीच गुडलँड स्पॉटवरती चेंडूमध्ये तेवढीही खराबी नव्हती. अगदी विथ द लाईन चेंडू हाताळण्यात आला होता. विकेट टू विकेट अप्रोच होता गोलंदाज निमेश याचा, परंतु फटक्यामध्ये लावण्यखणी सौंदर्य दडलं होतं. फुल फेस ऑफ द बॅट लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. सौरव गांगुलीची प्रॉपर आठवण यावी. खऱ्या अर्थाने ऑफ साईडचा गॉड म्हणून तो ओळखला गेला. ग्रेट शॉट बाय विनीत. या वेळेला काय कमबॅक केलाय बघा. दर्शवताय विनीत की खेळपट्टी कशा पद्धतीने लपंडाव खेळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणार नाहीये या खेळपट्टीची ते स्पेशालिटी राहिलंय. आणि ऍक्शन रिप्लायमध्ये ह्या रिॲक्शन बघा, या रिॲक्शन बघा आणि खेळपट्टीचा अंदाज घ्या. कुठल्याही प्रकारचा बाउन्स नाही. चेंडू टप्पा पडला, अगदीच बॅट अँड पॅडमध्ये एक मोठा गॅप राहिला आणि त्यानंतर त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज विनीतच्या खेळीस लागलेला आहे पूर्णविराम. विस्फोटक खेळी 7 चेंडूंमध्ये 20 धावा, 2 षटकार, 1 चौकार. आपलं काम त्याने केलंय, परंतु निमेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये संघाला त्याने पुनरागमन करून दिलेलं आहे. फलकावरती 25, 8 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण असा एक गडी देखील गारद केलेला आहे. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून देखील 26 धावांची निकड ओम साई उत्तन या टीम समोर आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा असा विषय आहे. वसई विरार परिसरातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेलं क्रिकेट आज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरुवात होणार, जेथे शैलू एकदा पुन्हा आलेले आहेत गोलंदाजाला संदेश देण्यासाठी. बघा संघाचा एक कर्णधार आणि लीडर समवेत अनुभव जो शेअर करणं खूप गरजेचं असतं खेळपट्टीवरती. 1996 मध्ये श्रीलंका उगाचच विश्वविजेता झाला नाही. कोणाच्याही ध्यानी मनी आणि स्वप्नी नसताना श्रीलंका संघ विजयी झाला, कारण कर्णधार खूप स्ट्रॉंग होता अर्जुन रणतुंगा, ज्याची लिडरशिप 10 खेळाडूंना मैदानामध्ये कसं घेऊन चालायचं, सामन्याला लीड कसं करायचं हे आवश्यक असतं. सध्या रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर तो 9च्या देखील खाली आहे, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत मिस्टर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. निमेशने पुनरागमन करून दिलंय. आता संजितला सातत्य राखायचं आहे. आणखीन विकेट आणि डॉट हाताळावे लागतील. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज अनिकेत मात्र प्रयत्न करणार चांगला खेळ साकारण्याकरिता. व्हेरी नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामनाच्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत गोखिवरे आणि सातिवली 11. आपण टॉस करता रिपोर्टिंग करा प्लीज. नम्र विनंती, फटाफट या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या परिकक्षेमध्ये सजवलेला हा फटका. आणखीन एक सिंगल येते. ही जमेची बाजू आहे. या मैदानावरती तुम्ही सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक जर पाळणार तर विजयाचे धनी तुम्ही ठरणार. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाहीये. ह्या गोष्टीची जाणीव ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे. 26 धावा फलकावरती, 2 गडी गारद. संजित कोळी षटकातील पुढील बॉल घेऊन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न तर केला. पंच नितेश कदम दर्शवतायत की येथून मात्र डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 1 धाव फलकामध्ये ऍड केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने 27 धावा प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी सक्षम पद्धतीने ही मेहनत तुम्ही बघा. प्रत्येक चेंडूनंतर एक मेसेज येतोय. हे लिडरशिप तुम्ही बघा. हे व्यावसायिक खेळाडूंची खासियत असते. सातत्यपूर्ण रीतीने सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत झगडण्याची प्रक्रिया ती गरजेची आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला लढता आलं पाहिजे, संघर्ष करता आला पाहिजे, प्रत्येक चेंडूवरती पॉझिटिव्ह इंटेंट दाखवता आला पाहिजे. ते घडतंय मैदानामध्ये, कारण धावा तुलनेने सध्या रिक्वायर्ड रन रेट कमी आहे. चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरून राईज होत असताना वेगाने निघून जातोय. रफ्तार का सौदागर खूप चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने. आजचा दिवस देखील क्रिकेटच्या वसुंधरेवर ऐतिहासिकच आहे, कारण आज या स्पर्धेचा सलग 4था दिवस आपण अनुभवू शकतात. 26 डिसेंबर आणि आजच्याच दिवसामध्ये 26 डिसेंबर
2000च्या कॅलेंडर इयरमध्ये शेन वॉन याने 700 विकेटचा टप्पा मात्र कंप्लीट केला होता. ऐतिहासिक असा दिवस. ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा पंच नितेश कदम दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. हळूवार पद्धतीने रिक्वायर्ड रन रेटला वाढवण्याचं कार्य तर करतायत गोलंदाज, परंतु विकेट्स देखील घ्यावे लागतील. या मॅचमध्ये ते आवश्यकता आहे आई एकविरा नायगाव या टीमला. ओमसाई उत्तन जाऊन विसावलेला आहे 29 अंकावर. अनिकेत यांच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 3 धावा. दुसऱ्या बाजूने ग्लेन आपल्या संघाकरिता चिवट खेळी साकारण्याकरिता अगदीच सक्रिय पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलेला आहे तो कलेक्ट करावा, नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. चला गोखिवरे आणि सातिवले 11 आपण रिपोर्टिंग करा प्लीज. लगेचच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. यानंतर होणारा सामना. गोलंदाज संजित कोळी षटकातील 5वा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. वन्स अगेन प्ले अँड मिस. खडे खडे खेळले गेले होते. खूप चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून परफेक्ट टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी करणार तर सक्सेस तुम्हाला मिळेल. जो टप्पा विजय पावलेने शोधला आणि यंदाच्या ISPL मध्ये 32,50,000 तो सोड झाला. गुणवत्ता जर तुमच्याकडे ठासून भरलेले असेल तर यश तुमच्यापासून दूर नसते. यानंतर पुन्हा एकदा सातत्य दाखवलं आपल्या षटकामध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये दोन्हीही संघांची कामगिरी अगदीच जर आपण आढावा घेतला, पडताळणी केली तर साम्य मात्र बघायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांचा ग्राफ हा थोडासा खालावलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत केवळ 4च धावा. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 12 आणि त्या 12 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर अजून देखील 22 धावांची निकड ही समोर पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट जो पहिल्या षटकामध्ये 10च्या घरामध्ये होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा खाली आला होता परंतु आता पुन्हा एकदा त्या रिक्वायर्ड रन रेटला 11च्या घरामध्ये घेऊन आलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 22 धावांची निकड. चला टॉसची प्रक्रिया आपण लगेचच परिपूर्ण करून घेऊयात. मॅच ऑन गोईंग आहे. मी संयोजन समितीच्या वतीने विनंती करतोय आदरणीय प्रशांत पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करून घ्या. 12-22चे इक्वेशन या सामन्यामध्ये. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता निमेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. ऑन साइडला स्मॅश केलंय. आई एकविरा स्टँडच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. प्रति चेंडू गणिक 1.5 ते 2 धावांची सरासरी जे या सामन्याचं समीकरण आहे. सध्या समांतर अवस्था या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स घ्यावे लागतील गोलंदाजांना. अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय, करो या मरो अशी स्थिती आहे. निमेश पुढील बॉल घेऊन ऑन साइडला बॅट अँड पॅड मधला बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन. क्षेत्ररक्षण खराब झालं. थोडासा खुशाल चेंडूपणा दाखवला आणि या चुकीला मात्र माफी नाहीये. हा क्रुशल मोमेंट आहे मॅच मध्ये जेव्हा 1.5 ते 2 धावांची सरासरी प्रत्येक चेंडू गणिक आहे. निमेश चांगली गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट हा अटॅकिंग अप्रोच आहे निमेशचा. जर मिस केलं तर क्लीन बोल्ड. धावा आल्या तरी हरकत नाहीये. एका आक्रमक शैलीने तो गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार तो इथे मिळालेला नाहीये. आता 10 चेंडू शिल्लक राहिलेत. 16 धावांची आवश्यकता. ग्लेन चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. लॉफ्ट केलेला आहे. हा फटका फसलाय. सुंदर पद्धतीने हा झेल परिपूर्ण केला जातोय. अप्रतिम स्वरूपाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघाकरिता. एंटायर टीम मात्र ऍक्टिव्ह आहे. संजित कोळे असतील, विशाल कोळे असतील, शैलेंद्र घोडेकर असतील, खूप चांगल्या लिडिंग सहित संघाला पुढे घेऊन येण्याचं कार्य करतायत. निमेशचा हा बॉल बघा, हलकीशी लेंथ वाईडिश ठेवली होती. फलंदाजाच्या रीच पासून, रेंज ऑफ स्ट्रोक पासून चेंडू दूर ठेवला आणि त्या कारणास्तव डिस्टन्स मिळाला नाही. आणखीन एक झटका लागलेला आहे. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 9. धावा करायच्या आहेत 16 ओमसाई उत्तन या टीमला. 9-16चं इक्वेशन. अप्रतिम ही लढत आहे.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उडान होती है. हौसला दाखवावा लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत, बलाढ्य आहेत, दिग्गज आहेत. ह्या सत्राची हायलाईट जर आपण पाहिली, खास करून एकविरा नायगाव हा संघ ज्या पद्धतीने एकजुटीने खेळलाय ती युनिटी उल्लेखनीय आहे. प्रत्येक चेंडूनंतर काही ना काही मेसेज गेलेले आहेत. 11च्या 11 खेळाडूंमध्ये चांगलं कोलॅबरेशन बघायला मिळालंय. ते आवश्यक असतं क्रिकेटमध्ये. एकी हेच बळ. क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाहीये, तो 11 खेळाडूंचा खेळ आहे. ते संगनमत असणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. मिस्टर सुनील निमेश पुढील बॉल घेऊन चांगली गोलंदाजी करतायत. आकर्षक स्पेल त्यांनी हाताळलेला आहे. आपल्या संघाला सामन्यामध्ये बनवून ठेवलंय. सुनील ऑन स्ट्राइक. अप्रतिम. खूप चांगला हा चेंडू रिलीज झालेला आहे. बघा, हा अप्रोच खूप आवश्यक असतो एका गोलंदाजासाठी. चेंडूचे पिचिंग बघा, प्रॉपर गुडलेन स्पॉट आहे. त्यानंतर हलकासा वाईड ऑफ द ऑफस्टिक या चेंडूला अगदी पिच करण्यात आलेला आहे. अटॅकिंग अप्रोच. निमेश कुठल्याही प्रकारे मात्र निगेटिव्ह माइंडसेट दाखवत नाहीये. पूर्णपणे करारीपणा, मुक्त करारीपणे त्याने आपला दाखवलाय गोलंदाजीमध्ये. फटके तुम्ही खेचा, मी विकेट टू विकेट गोलंदाजी करणार. यावेळेस मात्र बाउन्सरचं दर्शन दिलंय. पंच काय दर्शवत आहेत तर वाईड बॉल. जरा जास्तच उंची गाठली चेंडूने. तेच नितेश कदम हाईट फॅक्टर दर्शवत आहेत आणि त्या कारणास्तव 1 बाउन्सचे देखील संकेत दिले जात आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार आणखीन एक बाउन्सर जर हाताळला तर खराब चेंडू दिला जाईल. 8 चेंडू शिल्लक राहिलेत. 15 धावांची निकड या मॅच मध्ये. निमेश षटकातील पुढील बॉल घेऊन फुलटॉस दिला. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. पंच दर्शवित असताना येथून मात्र डिक्लेअर स्वरूपातील धाव काउंट केली जाते. ओनली 1 रन. 37 कंप्लीट झालेले आहेत. 7 चेंडू शिल्लक. 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. निमेशचा स्पेल संघाकरिता कारगर पाहायला मिळतोय. आपल्या स्पेलमधील शेवटच्या चेंडूवरती विकेट घेऊन सामन्यामधील रोमांच वाढवेल का हे बघण्यासारखं आहे. बॅटला स्विच केलं होतं. आणखीन एक डॉट. खूपच सुंदर स्पेल हाताळलेला आहे निमेश यांनी. आता 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 14 धावांची निकड. हे इक्वेशन कंपल्सरी चेस असा रूल आहे या स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने येथून 6-14चं इक्वेशन अतिशय उत्कंठावर्धक दिशेने सामन्याला घेऊन चाललंय. चला गोखिवरे आणि सातिवले 11. आदरणीय प्रशांत दादा पाटील यांना मी विनंती करतो, आपण लगेचच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घ्या. खूप चांगली गोलंदाजी. निमेश यांचा स्पेल जो संघाला या सामन्यामध्ये टिकवून ठेवतोय. या आधीच्या षटकामध्ये निमेशने 8 धावा दिल्या. वैयक्तिक उड्यातील दुसऱ्या षटकामध्ये देखील 8च धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये शैलेंद्र घोडेकर आलेले आहेत. शैलू 40+ मधील एक लेजंडरी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख राहिलेली आहे. प्रचंड अनुभव च्या क्रिकेटपटूकडे. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्याने पाहिलेले आहेत असा शैलू आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय सांगते? उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक काऊ फेस घेण्यात आला. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग जे आपल्याला पाहायला मिळते. अपसाइडला शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हा सापळा डीप मध्ये एक वायडिश लॉंग ऑफ घेण्यात आलाय. शैलूचा पहिलाच बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षण ते मात्र खराब झालंय. एकविरा नायगाव संघाकडून खास करून या सामन्यामध्ये हा झेल जर कॅरी झाला असता तर खऱ्या अर्थाने सामन्याची परिभाषा काहीतरी वेगळी असू शकली असते. परंतु जर आणि तर जे जास्त मायने नाही राखत. आता 5-13चं इक्वेशन बनलंय.
लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला डीप मधून खूप सुंदर जल परिपूर्ण करत असताना मिस्टर संजित कोळी यांना आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या बळावर. बघा क्रिकेटमधील बेसिक जर तुम्ही विसरणार तर पराभवाच्या छायेत तुम्हाला जावं लागणार. आता या संपूर्ण सत्राची पडताळणी जर आपण केली तर 1 2 3 4 5 असे चेंडू आहेत ज्यांच्यावर एकही धाव आलेले नाहीये. सिंगल डबलला जेव्हा तुम्ही विसरता, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही जेव्हा करता, तेव्हा हा रिक्वायर्ड रन रेट 14च्या घरामध्ये जातो. त्या 5 चेंडूंवरती 5 सिंगल जरी आल्या असत्या तरी देखील येथे 90 धावा राहिल्या असत्या शेवटच्या षटकामध्ये. क्रिकेटमधील बेसिक ह्या मैदानामध्ये विसरता कामा नये, कारण हे मैदान गोलंदाजांसाठी पोषक राहिलंय स्पर्धेच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये. हा आढावा आहे, हे आकलन आहे, ही पडताळणी आहे. येथे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 4, धावा करायच्या आहेत 13. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये मिस्टर दीपक. 4-13चं इक्वेशन. एका बाजूने आहे एकवीरा नायगाव क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूने ओम साई उत्तण. कडवी लढत, पहिलाच सामना थरारक, चित्ताकर्षक आणि चित्तवेधक आहे. शैलू पुढील बॉल घेऊन येथे मात्र रायझिंग डिलिव्हरी होती. धावचीची संधी बनले, शैलू चुकी करणार नाहीयेत. चांगलं कोलॅबरेशन. आता तेथे परीक्षण करण्याकरिता हाईट फॅक्टर करिता अगदीच जोरकस अपील आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम असणार आहे मित्रांनो, आणि खेळाडूंनो लक्षात असू द्या, थोडंसं सहकार्य करा प्लीज. शैलू अँड कंपनी, अंपायर्स डिसिजन जो तुम्हाला मान्य करावा लागेल. आपणास नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. रिक्वेस्ट आहे संयोजन समितीच्या वतीने. बघा दोन्हीही पंच त्या ठिकाणी सल्लामसलत करणार, जो काही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार, परंतु थेट पंचांच्या जवळ जाऊन वादाच्या भोवऱ्यात येऊ नका प्लीज. पंच निर्णय देतील, आपण थोडंसं पेशन्स दाखवा. खेळाडू वृत्ती जी गरजेची आहे. चंदनाची ओळख त्याच्या सुगंधावरून, एका चांगल्या खेळाडूची ओळख त्याच्या खेळाडू वृत्तीवरून, आणि ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण दाखवावं. आई एकवीरा नायगाव आपणास विनम्र अशी विनंती करतोय. बघूया दोन्ही पंचांनी शहानिशा केलंय आणि तेथे अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलेला हाईट फॅक्टर करीता का. ओके, या थर्ड अंपायर आपण बघावं नक्की काय घडलेलं आहे मागच्या चेंडूवर. ते दोन्हीही पंचांनी सल्लामसलत केली, शहानिशा केली, आणि आता डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आमची टेक्निकल रूम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तर्कवितर्क सुरू आहेत. पंचांचे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार अगदी थोड्याच अवधीमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये क्रुशल मोमेंट येत असतात. प्रत्येक संघाला असं वाटतं की मला विजयी व्हायचं आहे, आणि त्या उहापोहामध्ये कधी कधी हलकसं पंचांना देखील टार्गेट केलं जातं. तो किस्सा या ठिकाणी घडलाय, परंतु खेळाडूंना मी विनम्र सूचना करतोय की येथून मात्र पंचांचा निर्णय, इट्स वाईड बॉल. खराब स्वरूपातील चेंडू जो घोषित करण्यात आलेला आहे. हाईट फॅक्टर पूर्णपणे बघा, तुम्हाला इथे ऑन स्क्रीन हा किस्सा दाखवला जातोय. टेक्निकल टीमच्या वतीने मनीष निजाई अँड कंपनी, त्यांचे देखील मनापासून आभार. थर्ड अंपायर थँक्यू सो मच. महेंद्र भोईर सामन्याची परिभाषा बदलले, आणि आता आपण पाहू शकतायत येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. ॲक्युरेट ऑन स्क्रीन 4, आणि त्या 4 चेंडूंमध्ये 13-12 धावांचं टार्गेट जे समोर आहे. 4-12चं इक्वेशन. शैलू पुढील बॉल घेऊन ऑन साइडला स्मॅश केलंय. स्वर्गीय जयेश गरज स्टँडच्या दिशेने झेपावलेला फटका. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. सनी यांना आपण पाहतोय डीप मध्ये. शैलेंद्र घोडेकर यांचा अनुभव जो येथे मात्र कामे येतोय. बघा चेंडूला कुठे रिलीज केलाय, एक्सपिरियन्स काय म्हणतोय. ॲक्युरेट गुडलँड स्पॉट वरून राईज होणारा चेंडू जो अगदी छातीचा वेध घेतोय. पूल करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु हवेचा झोत तुमच्या विरोधात आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण. जर तुम्ही पूल केला तर तुम्हाला प्रचंड पॉवर जनरेट करावी लागेल. ते नाही झालं या चेंडूवरती, आणि त्या कारणास्तव फलंदाज बाद होत आहेत. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, आणि त्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकारांची आवश्यकता आहे विजयाकरिता ओम साई उत्तन या टीमला. खूप सुंदर क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं.
पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर त्यानंतरच्या 24 चेंडूंमध्ये 34 धावा करण्याकरिता मात्र घाम पडलाय फलंदाजांना. क्रिकेटचा खेळ बघा किती रंग बदलत असतो. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत हा खेळ का खेळला जातो? कारण रंजकतेच्या शिखरांनी अगदीच वलयांकित असा हा खेळ आहे. येथे प्रत्येक चेंडूवरती एका क्षणाला अनेक ॲक्शन्स आणि प्रत्येक चेंडूवरती नवीन संघर्ष घेऊन तुम्हाला उभं टाकावं लागतं. मॅच अजून देखील ऑन आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावा होऊ शकतात. शिल्पेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. एक मोठा फटका सामन्यामध्ये उत्तम टीमला घेऊन येऊ शकतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. एस्टनच्या मागे सुंदर कार्य. बॅक टू बॅक विकेट्स. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता. शैलेंद्र घोडेकर यांची बहारदार गोलंदाजी ऑन हॅट्रिक ते पोहोचलेले आहेत. 2-12. इंडियन प्रीमियर लीगला 8वा जेते महेंद्रसिंग धोनी एका बाजूने फलंदाजी करत होते आणि अक्षर राजेशभाई पटेल एका बाजूने गोलंदाजी करत होते. 2 चेंडूंमध्ये 12 धावा हव्या होत्या, परंतु 2 षटकार आले आणि रायझिंग पुणे सुपर जायंटचा संघ विजयी झाला होता. अजून देखील आशा, अपेक्षा, अभिलाषा जीवित आहे या मॅचमध्ये, परंतु त्यासाठी ह्या चेंडूवरती षटकार हा खेचावा लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं हे पृथक्करण. तर दुसऱ्या बाजूने शैलेंद्र घोडेकर. 31 ऑक्टोबर 1987 मध्ये चेतन शर्माने जो सुवर्णयज्ञ भारतासाठी नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये रचला, अगदी पहिली हॅट्रिक, तशा पद्धतीने शैलूला देखील या ठिकाणी संधी आहे 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद करण्याची. 2-12 अतिशय महत्वाचा चेंडू आहे उत्तम संघासाठी. येथे षटकार खेचला तरच आव्हान जिवंत राहील या स्पर्धेमधलं. पुलकिरणाचा प्रयत्न तर केलाय, परंतु दाद द्यावी लागेल शैलेंद्र घोडेकर यांच्या गोलंदाजीची. काय षटक हाताळलं. अप्रतिम, अद्वितीय, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित. 1-11चं इक्वेशन बनलेलं आहे. 6 चेंडूत 17 तर झाल्या, परंतु 24 चेंडूंमध्ये 34 नाही होऊ शकल्या. सिंगल डबलचं महत्व खूप मोठं क्रिकेटमध्ये. एका षटकामध्ये तुम्ही किती धावा घेणार आहात. जर तुम्ही सिंगल डबल कन्सिस्टंटली घेत राहिले तर गोलंदाजावरती देखील प्रेशर येतो. तो देखील 1-2 फुटटॉस चेंडू देतो, परंतु त्याचा थोडासा विसर पडला. येथे पंच दर्शवित असताना नो बॉल, खराब चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. एका षटकामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार तुम्ही 2 बाउन्सर हाताळू शकत नाही. त्या नियमांशी कटिबद्ध नाही राहिला शैलू आणि त्या कारणास्तव हा भुर्दंड जो भोगावा लागतोय. लॉफ्टेड स्ट्रोक. प्रचंड एलिव्हेशन आहे, परंतु डिस्टन्स जे नाही कव्हर झालंय आणि येथून अगदी दिमाखदार रीतीने दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होत असताना आई एकविरा नायगावचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही संघ. आपण हस्तांदोलन जरूर करा, हँडशेक जरूर करा. जो काही युद्धाचा आव आहे तो फक्त सामना सुरू असण्यापूर्वी. सामना समाप्त झाल्यानंतर क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम हे सूत्र विसरता कामा नये. दोन्ही संघांना विनंती आहे, ओम साई उत्तन आणि आई एकविरा नायगाव, आपण हस्तांदोलन जरूर करा, हँडशेक जरूर करा, ही नम्रतेची विनंती आहे. शारदाश्रम, विद्या मंदिर, शिवाजी पार्क, दादर येथे खेळत असताना प्रतिभा, विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर आणि अमोल मुजुमदार तिघांमध्येही समान होते, परंतु पुढे तोच गेला ज्याच्याकडे चांगला स्वभाव होता. एका बाजूने सचिन तेंडुलकर जो क्रिकेटचा देव बनला, दुसऱ्या बाजूने अमोल मुजुमदार ज्याने महिला करंडकामध्ये महिलांना विश्व करंडक मिळवून दिला, परंतु विनोद कांबळे थोडीशी मागे राहिले. कारण वर्तवणूक जी फार महत्त्वाची असते, तुमचा स्वभाव कसा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तो स्वभाव येथे दर्शवला जातोय. दोन्ही संघ हस्तांदोलन करतायत. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम. हा सज्जनांचाच खेळ आहे आणि तो सज्जनपणा येथे जोपासला जातोय. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे आपण वळणार आहोत. सामनावीर कोण आहे हे गुणलेखक या ठिकाणी तर्कवितर्क लावणार अगदी थोड्याच वेळामध्ये. आणि अंततः शहानिशा केल्यानंतर शैलेंद्र घोडेकर शैलू जो ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. सर आपण या आपणासाठी ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आज या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमच्या समवेत दिग्गज समालोचक आदरणीय तुकारामजी मांगेला सर आणि धनंजयजी पाटील यांना देखील आपण ऐकणार आहोत. खूप चांगले समालोचक आणि तितकाच चांगला स्वभाव म्हणून ज्यांची ओळख आहे. दोन्ही समालोचक
येणाऱ्या संपूर्ण दिवसामध्ये प्रेक्षकांना रिझवणार. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे वितरित करणार आहोत. आदरणीय संजयजी किणी सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. या शैलू आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. खूप सुंदर प्रदर्शन राहिलं. 6 मध्ये 14 डिफेंड करायच्या होत्या आणि तेथे अप्रतिम खेळ. शैलेंद्र घोडेकर लेजेंडरी प्लेअर आहे, 40+ प्रचंड अनुभव, सामन्यांना हाताळण्याची अभूतपूर्व क्षमता त्यांच्या खेळामध्ये आहे.